माझं नाव दिलीप गरुड, सांगवीला राहतो आणि मला वाटतं एक 5-6 व्याख्यानं मी इथं दिली वेगवेगळ्या विषयांवर. आज मी अण्णा भाऊ साठे या विषयावर बोलणार. अण्णा भाऊचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला आणि लोकमान्य टिळकांचं निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झालं. मी एकदा सहज असा विचार केला की हे दोघंही महापुरुष आहेत, मराठी माणसंच आहेत, महाराष्ट्रामध्ये त्यांचं कर्तृत्व गाजलं. मग यांच्यामध्ये काही साम्य आहे आणि काही भेद पण आहे. साम्य काय आणि भेद काय? साम्य मला असं वाटतं की लोकमान्य टिळक पारंपरिक पेहरावामध्ये, वेशामध्ये हयातभर वावरले. अण्णाभाऊ साठे सुद्धा धोतर, तो कुर्ता, लांब केस वाढवलेले, ते आपल्या भारतीय वेशामध्येच वावरले. शिक्षणाबद्दल म्हणाल तर लोकमान्य टिळक चांगले BA LLB झालेले आणि मोठा अभ्यास त्यांचा चांगला. शिक्षक होते, लॉचे क्लास घेत होते. आणि अण्णाभाऊ साठे आपल्या दृष्टीने म्हणाल तर अजिबातच शिकलेले नाही. म्हणजे 3-4 दिवस शाळेत गेले. मातंग समाजामधले जुन्या काळी मास्तर लोक विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी मार द्यायचे. याला एखादी छडी फेकून मारली, तो जो पळून गेला ते परत शाळेच्या वाट्याला काही गेला नाही. पण 12 खडी वगैरे थोडे 4-1 दिवसात शिकले. दोघेही एकदा तुरुंगात गेलेले. लोकमान्य टिळक जास्त वेळा गेले, तुरुंगात गेले. लोकमान्य टिळक स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेले. सुरुवातीला डोंगरीच्या तुरुंगामध्ये 101 दिवस त्यांना जावं लागलं. आगरकर आणि टिळकांना, म्हणजे ते संपादक होते केसरीचे आणि कोल्हापूरच्या शिवाजी महाराजांच्या बद्दलची माहिती दिली, पण त्याचा नीट म्हणजे पुरावा वगैरे लिखी स्वरूपाचा नसल्यामुळं तिथल्या त्या दिवाणांनी बर्व्यांनी केस लावली आणि आगरकर आणि टिळकांना 101 दिवसांची शिक्षा झाली. डोंगरी म्हणजे मुंबईच्या जवळ. त्या अनुभवावर टिळकांनी एक पुस्तकच लिहिले, डोंगरीच्या दिवसातील आमचे 101 दिवस. लोकमान्य टिळक जरा मध्यमवर्गीय आणि सधन घरामधले, म्हणजे त्यांचे वडील शिक्षक होते, थोडे शिक्षणाधिकारी झाले, पुढं महिन्याचं उत्पन्न ठाकठीक होतं. म्हणून लोकमान्य टिळकांच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी त्या काळामध्ये 5,000 रुपयाची पुंजी त्यांनी ठेवली होती वडिलांनी. आणि लोकमान्य टिळक मॅट्रिकमध्ये असतानाच वडिलांचं निधन झालं. तेव्हा काका लोकमान्य टिळकांचे चुलते असं म्हणाले, तू आता मॅट्रिक झालाय, वडिलांचे निधन झाले, लग्न पण झाले आणि 5,000 रुपये म्हणजे भरपूर पुंजी आहे त्या काळाच्या मानाने. तर एवढ्या हे पैसे जर व्याजी लावले तर हयातभर तू पिठलं भाकरी खाऊन सहज आनंदाने जगू शकते. तेव्हा त्या काकांना लोकमान्य टिळक म्हणाले, फक्त पिठलं भाकरी खाऊन जगण्यासाठी माझा जन्म नाही, मग काय करणार आहेस? काहीतरी मोठं काम करून टाकणार. पण आर्थिक परिस्थिती त्यामध्ये चांगली होती. अण्णाभाऊ साठेंची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालच्या प्रतीची होती. म्हणजे मातंग समाजाचे, घरात कुणी नोकरीला नाही आहे. व्यवसाय काय तर त्या केरसुन्या बनवणे, दोर बनवणे, दोर वळणे, नंतर नाडा आणि सोंदूर ते बनवायचे विकायचे. आता तुम्हाला हे नाडा आणि सोंदूर माहिती नसेल. जुन्या काळी विहिरीतलं पाणी काढायला लोखंडी मोठा असायची पत्र्याची, आणि म्हणून मग ती बैल ती मोठ ओढायची. तर वरच्या बाजूला एक जाड दोर आणि खाली पण एक चाकावून फिरणारा दोर, एकाला नाडा म्हणायचे आणि दुसऱ्याला सोंदूर म्हणायचे. आणि मातंग समाजातले लोक, त्यांचा हा व्यवसाय असायचा, दोरखंड वळणे, नाडा, सोंदूर, केरसुन्या आणि ती विकायची. आता यातून किती उत्पन्न निघणार? त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य होती. दोघं सुद्धा परदेशामध्ये गेले. लोकमान्य टिळक तर चिरोलचा खटला, चिरोलनी त्यांची बदनामी केली म्हणून त्या चिरोलच्या विरुद्ध खटला लढवण्यासाठी इंग्लंडला जाऊन राहिले, पण तो खटला लढवला. ते हारले टिळक, पैसाही मोठा खर्च झाला,
पण त्यासाठी इंग्लंडला गेले. अंदमानच्या तोंडात तर त्यांना ठेवलेलंच होतं. अण्णाभाऊसाठी सुद्धा परदेशात गेले, पण तोंडात वगैरे नाही गेले. ते कम्युनिस्ट पक्षाचं काम करायचे आणि कम्युनिस्ट पक्षाचं जे शिष्टमंडळ होतं त्याच्यामध्ये त्या शिष्टमंडळाच्या इतर ते रस्त्यावर गेले, विमानाने गेले. त्यांच्या आयुष्यातला तो पहिलाच विमान प्रवास. आणि त्या प्रवासाचं वर्णन करणारं त्यांनी पुस्तक पण लिहिले, माझा रशियाचा प्रवास या नावाचं. नुसतं पुस्तक लिहिलं नाही, ते अभ्यासक्रमाला SYBA काय अभ्यासक्रमाला सुद्धा होतं आणि छान वर्णन केलं ते. मला नवल असं वाटतं की पहिली सुद्धा पास न झालेला, 4-5 दिवसच शाळेत गेलेला, फक्त 12 घडी त्याला येत होती, पण रस्त्यावरच्या पाट्या वाचून वाचून जो साक्षर झाला, पुढं साहित्यिक झाला, 32 कादंबऱ्या लिहिल्या, 22 कथासंग्रह लिहिले, वगनाट्य लिहिली. ही साधी गोष्ट नाही. म्हणजे ही जी प्रतिभाशक्ती आहे थोडी म्हणजे परमेश्वराची जी देणगी आहे असं मला वाटतं. त्याचे किती लोक BA होतात, MA होतात, MPhil होतात, PhD होतात, पण लेखन जमतंच असं नाही. ती प्रतिभाशक्ती पण असावी लागते. अण्णा भाऊंचं नाव आहे अण्णा भाऊ साठे, पण आपण विचार करत असेल म्हणतो अण्णा भाऊ साठे म्हणजे अण्णा भाऊ हा शब्द आपण जोडून घेतो म्हणून काय एकच नाव आहे. अण्णा हे त्यांचं नाव आहे, भाऊ हे वडिलांचं नाव आहे, साठे हे अण्णा. मग अण्णा कसं काय नाव ठेवलं? घरामध्ये सगळे त्यांना अण्णा म्हणत. आपण म्हणतो तात्या आहे, बापू आहे, तसं त्यांना अण्णा म्हणत. खरं म्हणजे त्यांच्या आईने त्यांचं नाव ठेवलं होतं तुकाराम, म्हणजे एका संताचं नाव ठेवलेलं होतं. वडील भाऊ आणि आई वालूबाई यांच्या पोटी एकंदर 4 मुलं होती. थोरली बापूबाई, नंतर हा अण्णा म्हणजे तुकाराम, तिसरा शंकर आणि चौथी जाई, अशी 4 मुलं. आणि सगळेच कोणी शिकलेलं नाही, पण गावी जी जमीन होती ती अत्यंत तोकडी कमी. गाव कुठलं? सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुक्यातलं वाटेगाव नावाचं छोटंसं गाव. उत्पन्नाची साधनं नाही, पारंपरिक व्यवसाय तो फार चालेना, मुलं ही 4 पोट भरेना, म्हणून स्वतः वडील एकदा अगोदर मुंबईला गेले. अजूनही तीच पद्धत आहे बा, पोट भरायचं असेल मुंबईला, मग कोकणातला मनुष्य असू द्या नाही तर महाराष्ट्रात इतर भागातला असू, मुंबईला नक्की काहीतरी काम धंदा मिळेल, काहीतरी मिळेल, शिक्षण असू नसू, फक्त काम करायची तयारी पाहिजे. आणि मग अण्णांचे वडील भाऊ मुंबईला गेले, तिथं राहायची सोय नाही, कुठंतरी साध्या खोलीमध्ये राहत होते. पण तिथं त्यांच्या लक्षात आलं शिक्षणाला फार महत्व आहे, शिकल्याशिवाय आपल्या घराचा उद्धार होणार नाही. नाही ते दोरखंड वळता वळता आणि केसुने बनवता बनवता आयुष्य संपून जायचे. म्हणून ते तिथून पत्रात घरच्यांना म्हणजे पत्नीला वगैरे द्यायचे, तुक्याला साळत धाडा. ग्रामीण भाषेत त्यांनी लिहिणं घेऊन घेतलं असेल, तुक्याला साळत धाडा म्हणजे त्याला शाळेत पाठवा. तो गेला 4 दिवस मास्तरने मारलं, तोही घरी आला. साधारण 11 वर्षांपर्यंत, त्याच्या वयाच्या 11 वर्षापर्यंत, म्हणजे साधारण 5वीतला मुलगा असतो तिथपर्यंत त्यांचं बालपण त्या वाटेगावामध्ये गेलं. म्हणजे आजूबाजूच्या डोंगर दऱ्यामध्ये जायचे, करवंद खायचे, नदीत डुंबायचे, मुलांच्या बरोबर खेळायचे, झाडावर चढायचे, सुरपारुंब्या खेळायचे, असं लहानपणी विटी दांडू वगैरे असं जीवन त्यांचं गेले इतर मुलांच्या बरोबर. मग हा मुलगा सहकुटुंब मुंबईला गेला. मुंबईला जायला भाड्याला सुद्धा पैसे नाही, गाडी खर्चाला पैसे नसतात. मग हे कुटुंब आम्हाला चालत जाऊ, अगदी मुंबईला या तारखेला पोचलं पाहिजे आणि तिथं कोर्टाची तारीख आहे असं काही नाही. 4 दिवसांनी पोचलं काय, 15 दिवसांनी पोचलो आहे. मुंबईला जायचं, काय मिळेल तिथं राहायचं, कामधंदा जमेल तो करायचा आणि पोट भरणे. शिक्षण, परदेशात जाणं, मोठा बंगला असले काही स्वप्न नाही, पोटाची खळगी भरणं हा मुख्य उद्देश. आणि वाटेगाव पासून मुंबईपर्यंत बायखळ्याला हे कुटुंब चालत चालत गेले. किती चालवलं? 220 मैल. ही किलोमीटर पण म्हणत नाही, आता सलग नाही चालले, थांबत थांबत गेले ते, पण 220 मैल. 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ 350, जवळपास 350 किलोमीटर
हे लोक पोटापाण्यासाठी गेले सहकुटुंब. म्हणजे आपण जसे पंढरीची वारी चालत करतो त्यांच्या दृष्टीने ही पोटाचीच वारी. मग कुठं एखादी धर्मशाळा दिसली तिथं मुक्काम, एखाद्या शाळेच्या आश्रयाने मुक्काम, एखाद्या ठिकाणी कोणी मोठा शेतकरी आहे त्याचं शेतात काम चाललंय, त्यांनी जर काम दिलं शेतामध्ये 4-8 दिवस तिथंच राहायचं, शेतात काम करायचं, मजुरी मिळवायची, पोटाला मिळवायचं आणि मग काम संपलं की परत मुक्काम, पुढच्या मुक्कामात जायचं. असा तो प्रवास केला. पायात चपला तरी येतं, कुठल्या चपला म्हणजे पायाला फोड आले चालून चालून. असा हा मुलगा वडिलांच्या बरोबर आई बरोबर मुंबईला पोचला. पायगळ्याला एक बिल्डिंग होती, तो जिना होता, जिन्याच्या खाली ते कुटुंब राहिला. कसली खोलीत कसलं भाडं काय आलं, जिन्याच्या खाली कुटुंब राहिला. आता काम काय शोधावं. हा 12-1 वर्षाचा मुलगा, त्याला काम काय मिळालं. एक व्यापारी होता आणि तो याच्या डोक्यावर पेटी द्यायचा, जुन्या काळची पत्राची पेटी, अशी ती कडीची कडी पकडायची. याने पुढं चालायचे, काय कपडे घ्या कपडे, साड्या घ्या साड्या, आणि पाठीमागून तो कोणतो मारवाडी होतो पाठीमागून चालायचा. एखादी बाई म्हणजे मुला इकडे, ती पेटी उतरून ठेवायची. मारवाडी होतच मागं व्यापारी. मग तो सांगायचे ही इतक्या रुपयाला, ही इतक्या रुपयाला. याचं काम एकच, डोक्यावर पेटी घ्यायची आणि ओरडत चालायचं. पगार किती, एका दिवसाला 1 रुपया. हे काम त्यांनी केलं. आता हा जुलै महिना आहे. 18 जुलै 1969ला त्यांचं निधन झालं. की सहज पाहिजे किती आयुष्य मिळावं, फक्त 49 वर्षांचं आयुष्य. 1 ऑगस्ट 1920ला जन्म, 18 जुलै 1969ला निधन, 49 वर्षांचं आयुष्य. आणि टिळकांना तरी किती आयुष्य मिळालं, 64 वर्षांचं आयुष्य. हे काय फार आयुष्य म्हणता येत नाही. तिथं आपल्यापैकी बरेचसे 70-75च्या जवळपास आले असते. विष्णू शास्त्रीचे बरोबर 32 वर्षांचं आयुष्य. तर जुन्या काळात असे विद्वान लोकांना आयुष्य फार कमी मिळाले. अण्णाभाऊंना 49 वर्षांचं आयुष्य. चालत चालत गेले, पण नोकरी काही परमनंट नाही, ती काही सरकारी नोकरी नाही. त्या व्यापाऱ्याला नाही आवडला स्वभाव, तर तुझ्यापासून यायचं नाही कामाला, गेली नोकरी. किती प्रकारची कामं करावी पोटासाठी. मी तर असं म्हणतो, आपलं पोट आहे ना, हा फार मोठा गुरु आहे आपला. कळलं का. तो फार शिकवतो कसं वागलं पाहिजे समाजात, काय काय कामं करावी. एका बंगल्यामध्ये त्या मालकाचं कुत्रं सांभाळायचं काम त्यांनी. त्याला फिरून आणायचं, वेळच्या वेळी खायला द्यायचं, आंघोळ घालायची, काय त्याचं महिन्याचं इंजेक्शन असेल डॉक्टर इंजेक्शन देऊन आणायचं, कुत्रं सांभाळायचं काम केलं. पाठीवर हे असतं ना कोळशेच्या गोणी किंवा ती पोती पाठीवर वाहून न्यायची, त्याच्या घरी पाहिजे तिथे नेऊन टाकायची. जुन्या काळी त्या शेगड्या असायच्या, त्या शेगड्यांसाठी ते लागायचं. हॉटेलमध्ये वेटर, ते पण त्यांनी काम केलं, पडेल ती कामं केली. त्याच्यामुळं अनुभवाने ते समृद्ध झाले. आपण असं म्हणतो की यांच्या साहित्यामध्ये सकसपणा कसा आहे, तर तुम्ही जे अनुभव घेतले जीवनामध्ये ते जर जिवंत असतील, खोल असतील, वास्तवादी असतील, चटका देणारे असतील, तर ती प्रतिभा शक्ती त्या साहित्यामध्ये सुद्धा मिळते. शेक्सपियर असं म्हणाला काय, की जग ही एक रंगभूमी आहे, त्या रंगभूमीवरचे तुम्ही कलाकार आहात. जी भूमिका तुमच्या वाट्याला आली ती तुम्ही मनापासून करायची असते, आणि एक्झिट झाली की जायचं टाटा करून. तुमच्यापैकी कोणी शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, क्लार्क असतील, आपल्या वाट्याला जी भूमिका आली ती आपण केली. अण्णाभाऊ साठ्यांच्या वाट्याला अनेक भूमिका आल्या. मी छोटी मोठी कामं 4-2 महिने मिळायची, संपायची, सुटायची ती कामं. ठीक आहे, सरकारी नोकरी थोडीच परमनंट, 58 वय झालं की तुला रिटायरमेंट आणि पेन्शन, तसलं काही नाही. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की ते जरा त्यांच्यामध्ये एक कलाकार होता, आणि त्यांच्या नातेवाईकांचे असे तमाशाचे फड होते. तर तुम्हाला काय आहे, तर मुंबईमध्ये पोट भरत नाही, पण त्या नातेवाईकांच्या तमाशामध्ये तो जायला लागला. तमाशात किती पगार मिळणार, पण ते पोटावरील ठेवून घेतायत याच्यातच आनंद. जेवायला मिळते, झोपायला मिळते, कला पाहायला मिळते, त्याचं निरीक्षण करायला मिळते. आणि हळूहळू हा मुलगा सुद्धा ती कला शिकला, उपजतच होतो. मी आपलं सहज पुस्तकात वाचून काय काय येत होतं त्यांना.
त्यांना बासरी वाजवता येत होती, सारंगी वाजवता येत होती, बुलबुल वाजवता येत होतं, तबला वाजवता येत होता, हार्मोनियम वाजवता येत होतं. म्हणलो कमाल आहे माणसाची, म्हणजे एवढी वाद्य त्यांना वाजवता येत होती. इथं आपण ट्रेनिंग जरी लावलं तर एक वाद्य वाजवता नाही, बरोबर, एवढी वाद्य वाजवता येत. तमाशामध्ये तर वेगळ्या भूमिका करायला लागायच्या. कधी ते झिरगरे म्हणून जी जिरं जी जिरं जी भूमिका, कधी राजपुत्र व्हावं लागायचं, कधी स्त्रीपार्ट सुद्धा करावा लागायचा, कधी सोंगाड्या व्हावं लागायचं. आणि त्या तमाशामध्ये थोडंसं अश्लील बोलणं असायचं. त्यामुळं स्त्रिया त्या तमाशा पाहायला जुन्या काळी यायचे. याचे असं लक्षात आलं, हा थोडा अश्लीलपणा कमी करावा आणि त्याच्यामध्ये प्रबोधन असावं, सामाजिक विचार असावा, स्त्रियांना सुद्धा निसंकोचपणे तो तमाशा पाहावंसं वाटावा, असं काहीतरी त्यात बदल केला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी स्वतः बोधनाट्य लिहायला सुरुवात केली. पोवाड्या ते छान गायचे, पोवाड्या लिहायचे. महाराष्ट्राचा पोवाडा त्यांनी लिहिला आहे आणि त्या तमाशाचं नाव बदलून त्याला लोकनाट्य हे नाव दिलं. आणि मग काय स्त्रिया वगैरे म्हणायला लागल्या, आता अश्लीलपणा कमी आहे, त्याचं प्रबोधन आहे याच्यामध्ये. आणि वग वगैरे चांगले असायचे. जुन्या काळी सगळे पौराणिक वग, सीता सावित्री, द्रौपदी, कळलं किंवा ऐतिहासिक असे ते पोवाडे वग नाटक असं सगळं असायचं. असे हळूहळू कुठल्याही शाळेत न जाता, म्हणजे आपण ज्याला औपचारिक शिक्षण म्हणतो, शाळेत गेलाय, पहिली पास झाला, दुसरी झाला, सातवी वर्णापुढं झाला, असलं औपचारिक शिक्षण कुठलंही त्यांनी घेतलेलं नाही. त्यामुळे प्रमाणपत्र सर्टिफिकेट ही मागणी त्यांच्याकडे नाही. जगाच्या रंगभूमीवर जी भूमिका आली ती मनापासून केली, त्यातूनच त्यांचं शिक्षण झालं. असे हे अण्णाभाऊ साठे मातंग समाजामध्ये त्यांनी पुढे लिहायला सुरुवात केली. एकदा लग्न झालं त्यांचं. पाटण तालुक्यामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे, तिथल्या एका मुलीशी त्यांनी लग्न केलं. पण तो संसार त्यांचा काही फार दिवस टिकला नाही. कालगाव नावाचं गाव आहे पाटण तालुक्यात, त्यात कोंडूबाई नावाची बाई, तिच्याशी लग्न झालं. पण ही जी कलाकार मंडळी असतात ना, ती नाही म्हणलं तरी जरा स्वच्छंदी असतात, कळलं का. आणि त्या पतंगाचा दोर तुटल्यावरती जशी भरकटतात, त्याच्या जिकडं तमाशा तिकडं असेल किंवा लोकनाट्य महाराष्ट्रात सगळीकडं फिरणं फिरणं वगैरे, म्हणजे संसार त्याला म्हणतात एका ठिकाणी. ती बायका वाईटच, हा बाबा गेला की 4-4 महिने येतच नाही. त्यांना मुलगा झाला होता मधुकर नावाचा, आणि मग नवरा बायकोचं जे सूत जुळायला पाहिजे ते काही जुळलं नाही. आणि म्हणून मग त्यांनी त्या बायकोला सोडून दिलं आणि त्या बाईकडेच तो मधुकर नावाचा मुलगा राहिला. आणि हे मुंबईला चिराग नगरी नावाचा जो भाग आहे, झोपडपट्टीच आहे, तिथं राहणार आहे चिराग नगरी. आता ती झोपडपट्टी, दारूच्या भट्ट्या, संध्याकाळी लोक दारू प्यायचे, शिव्या द्यायचे, उघडी गटारं, त्याच्यामध्ये डास, दुर्गंधी पसरलेली, जुगार चालायचे, पोरं व्यसनी, असल्या वातावरणामध्ये तिथं राहिले. आणि तिथं राहून त्यांनी साहित्य निर्मिती केली. ही साधी गोष्ट नाही. आपल्याला साहित्य निर्मिती करायची असली तर खोली स्वच्छ पाहिजे, पुढे 4 फुलं ठेवली पाहिजे, सरस्वतीच्या फोटोला आपण नमस्कार करणार, स्वच्छ पांढरे कागद, मग लेखणी, बायकोला दम देऊन ठेवणार, ती पोरविरात पाठवू नको, आता माझी सरस्वतीची उपासना चालू आहे, आणि मग आपण लिहिणार. 4-2 कागद दिले, वा 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 जमलं बरं का असं वाटतंय. नंतर तासाने परत वाटलं ते काय जमलं नाही, आपणच फाडून टाकायचं, अशी आपली प्रतिभाषा. आणि अण्णाभाऊ साठ्यांनी तसल्या परिस्थितीत लेखन केलं. ही साधी गोष्ट नाही. डाच चावतायत, झोप देऊन देत नाही, सारखं कानापाशी गुणगुण, 32 कादंबऱ्या, 22 कथासंग्रह. आणि त्यांची काही काही पुस्तकं अभ्यासक्रमाला लागली. फकीरा नावाची कादंबरी तर इतकी गाजली, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात कॉलेजच्या मुलांना त्या अभ्यासक्रमाला लागली. म्हणजे जो मुलगा प्राथमिक शाळेतही गेला नाही, कॉलेजला तर नाहीच नाही गेला, कॉलेजचं तोंडही त्यांनी पाहिलं नाही, त्यांनी लिहिलेली कादंबरी फकीरा नावाची कॉलेजच्या मुलांना अभ्यासाला आहे का नाही. जीवनामध्ये चमत्कार चमत्कार म्हणतो. गदी माडगुळकर सुद्धा कॉलेजचं शिक्षण शिकले नव्हते, मॅट्रिक नापासच होते. आणि एकदा पुणे विद्यापीठाने त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं. आणि आमच्या डॉक्टर नमो जोशींना सांगितलं की तुम्ही गदिमांना घेऊन या पुणे विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये, मुलांच्या समोर BA, MA, MPhil, PhDच्या मुलांच्या समोर व्याख्यान.
विषय काय? माझ्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा, स्त्रोत आणि उद्भवस्थान. आता विद्यापीठाचं व्याख्यान म्हणजे भाषा सुद्धा पल्लेदार आणि असे थोडे शब्द कठीण. मग मग गेले पंचवटी बंगल्यावर. अण्णांचं उरकलंच होतं, धोतर बितर घालून नेहरू सरदार घालून पान बिन खाऊन काय म्हणजे नमा आलास तू? म्हणजे हो. जायचं आपण? हो. कशाने जायचं? रिक्षाने. दोघं निघाले विद्यापीठामध्ये. आता एकदा कधीतरी महिन्यापूर्वी पत्र आलं होतं, गदिमातून विसरूनही गेले होते. तर नमन म्हणाला, नमन मला विद्यापीठात कुठल्या विषयावर बोलायचे? म्हणजे अण्णा तुम्हाला पत्र नव्हतं का दिलं महिन्यापूर्वी? अरे मी ते विसरलो, आता काही विषय आठवत नाही. ते हेच की माझ्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा, स्त्रोत आणि उद्भवस्थान. गदिमा हसले. ते म्हणजे अरे मी कॉलेजला कधी गेलो नाही, मॅट्रिकच पास झालो नाही, आता कॉलेजला माझं व्याख्यान, तेही मराठी विभागातल्या विद्यार्थ्यांच्या समोर. पण MA MPhil करणारी ती मुलं, PhD करणारी, आणि ती विषयांबद्दल असं म्हणाले, काय रे ना माझ्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा, स्त्रोत आणि उगमस्थान असं म्हणण्याच्या म्हणजे असं म्हटलं तर नाही का चालायचं? मी कसा लिहितो, विषय कसा सोपा असावा, हे असं नाव घेतलं का ना असं म्हटलं काय? मला हेच बोलायचे, जे बोलायचे तेच मी बोलणार. अण्णाभाऊंची सुद्धा भाषा सुबोध, साधी सोपी. आणि त्यांच्या जशा कादंबऱ्या, कथासंग्रह प्रकाशित व्हायला लागले तेव्हा लोकांच्या उड्या मारायला लागलो, म्हणजे काय छान लेखन. त्यांची फकीरा कादंबरी, त्याच्यावर चित्रपट निघाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ती कादंबरी त्यांनी अर्पण केली. कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनीस असं ते लिहिले, आणि त्याची प्रस्तावना वि. स. खांडेकरांनी लिहिली, फकीरा कादंबरी. असं ते गाजलेलं पुस्तक. रशियाला गेले, कधी नव्हे ते. ज्या मुलाला लहानपणी 220 मैल चालावं लागलं, ज्याच्या पायात चप्पल नव्हती, पोटा पाण्यासाठी तो मुंबईला गेला, पायाला फोड आला, त्याच मुलाला पुढं कम्युनिस्ट पक्षाचे ते कार्यकर्ते झाले. आणि मग त्यांनी एक कलापथक काढलं, लाल बावटा नावाचं, आणि त्या लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून कम्युनिस्ट पक्ष किंवा हे तळागाळातले उपेक्षित दलित आहेत त्यांचा आवाज त्यांनी उठवला, आणि म्हणून त्या शिष्टमंडळात त्यांना जायला संधी मिळाली. ते विमानात जेव्हा बसले असतील, प्रथमच म्हणले असतील एक एक खाली, चालत गेलो पोटा पाण्यासाठी 220 मैल, आणि आता विमानात बसायची संधी आली, वरून कशी आपली पृथ्वी दिसते आणि भारत दिसतो. मनात विचार आले असतील ना, नियती नियती म्हणतात की अशा असते, तुम्हाला पायी सुद्धा चालायला होती, नाही ते विमानातून सुद्धा प्रवास घडवते. तो एक योग असतो. अण्णाभाऊंच्या आयुष्यामध्ये असे सगळे योग आहेत, मान सन्मान आहेत. काही साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद त्यांना केलं, आणि ते कष्टकरी वर्गाचे होते, वंचित समाजाचे बाजूचे होते. म्हणून ते असं म्हणायचे, आपल्या हिंदू धर्मामध्ये एक संकल्पना आहे. काय संकल्पना आहे? की ही पृथ्वी शेषाने म्हणजे नागाने आपल्या मस्तकावर तोलून धरली, अशी संकल्पना आहे. अण्णाभाऊ म्हणाले की ही पृथ्वी शेषाने आपल्या मस्तकावर पेरलेली नसून कष्टकऱ्यांनी, श्रमिकांनी आपल्या हातावर पेरलेली. आपल्या कष्टाने घाम गाळून ते वस्तू निर्माण करतात, श्रम करतात, म्हणून आपल्याला खायला मिळतं, असा त्यांचा सामाजिक विचार होता. त्या कम्युनिस्ट चळवळीमध्ये भाग घेता घेता कधी कधी त्यांना तुरुंगवास घडलेला आहे. पण जो लेखक असतो त्याची दृष्टी उघडी असते, तो नुसता गप्प बसत नाही. तुरुंगात गेल्यानंतर ते काही कैद्यांची बोलले. आता कुठलाही कैदी मी तुरुंगात का आलो हे लगेच काय सांगत नाही. तुमची चांगली मैत्री वगैरे झाली, विश्वास बसला की मग तो हळूहळू सांगतो, अरे असं असं घडलं घरी, माझं डोकं फिरलं, मग कोयता घेतला, ओघा चिरला, आणि मग मला शिक्षा झाली, मी खाल. तर अण्णाभाऊ साठ्यांनी गजा आड नावाचं एक पुस्तक लिहिले, गजा आड. तर ते स्वतः तुरुंगात गेले, आणि मग ओळख झाल्यावर काय काय कैद्यांना विचारलं त्यांनी, तू का आला, काय घडलं वगैरे. त्यांनी सांगितलं. त्याच्या त्या कथा म्हणजे वास्तववादी कथा. म्हणजे लेखक लिहितो म्हणजे काय, परग्रहावरचं काय लिहित नाही, तुमचं आमचंच लिहितो, आपल्या समाजातच लिहितो, वास्तववादी लिहितो, आपलं जीवन दर्शन त्या साहित्यामध्ये घडतं. असे अण्णाभाऊ साठे, ज्यांचा संसार फार यशस्वी झाला असं म्हणता येणार नाही. लोकमान्य टिळकांचं तरी काय, त्यांचा कायम एक पाय बाहेरच मागायचा.
मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांच्या पत्नीचे एकदम निधन झालं आणि मग आपल्या मुलाची काळजी घ्यावी म्हणून त्यांनी जे एक पत्र पाठवलंय त्यांच्या नात्यातल्या माणसांना ते अक्षर वाङ्मय आहे. त्याचा आई नाही तिथं, मी इकडं तुरुंगात, त्याचं शिक्षण चालू आहे, त्याला वळण लागलं पाहिजे, त्याचा संस्कार झाला पाहिजे, त्याने अभ्यास केला पाहिजे. पण टिळकांनी जे पत्र लिहिले ते अक्षर वाङ्मय आहे. म्हणजे टिळकालाही तुरुंगात जावं लागलं, अण्णाभाऊ साठ्यांना जावं लागलं. अण्णाभाऊ साठ्यांनी पण लिहिलं, टिळकांनी पण लिहिलं, पण दोघांच्या लेखणीमध्ये फरक आहे. अण्णाभाऊ साठ्यांनी ललित साहित्य लिहिलं, म्हणजे कथा, कादंबऱ्या, वगनाट्य, पोवाडे असं लिहिलं. आणि लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला, कळलं का? ओरायन नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिला आणि त्याचा ज्योतिषशास्त्राचा फार अभ्यास होता लोकमान्य टिळकांचा. ते प्रचंड बुद्धिमान होते, स्मरणशक्ती तो प्रचंडच होती. त्यांचा गीता रहस्य नावाचा ग्रंथ जप्त करण्यात आला. म्हणजे अगोदर तुरुंगामध्ये सुद्धा तो घेतला होता इंग्रजांच्या लोकांनी, काय लिहिलंय बाबा. पण हा जर प्रकाशित झाला आणि क्रांतिकारकांना जर प्रोत्साहन मिळालं तर देशामध्ये भडका उडेल. पण त्यांनी ते वाचलं, पण ते म्हटले मग हे तर काय कळायला अवघड आहे, हे कर्म अकर्म विकर्म, कळलं का? गीतेचे शब्द ते म्हणते हे काय कौतिक, याने काय परिणाम होणार नाही तरुणांच्यावर आणि देशामध्ये क्रांती येणार नाही, याला प्रकाशित करायला परवानगी द्यावी. लोकमान्य टिळकांनी तो हाताने लिहिला होता ना, पेन्सिलीने, त्याची 5-6 बाणं झाली होती. अहो तिथं पेन्सिल सुद्धा मिळायची नाही मंडालेच्या तोंडात ब्रह्मदेशात, आणि त्यासाठी अर्ज करावा लागायचा की मला पेन्सिल द्या. समजा पेन्सिल लिहून त्याचं टोक बोथट झालं तर त्याला टोक करायला ब्लेड मागायचा असेल तर त्याला पण अर्ज करायचा. का? एखादा कैदी आत्मघात करून घेऊ शकतो म्हणून. म्हटलं बापरे किती अवघड गोष्ट. आपल्याला सगळं उपलब्ध आहे, कोरे कागद उपलब्ध आहे, खुर्ची आहे, टेबल आहे, लाईट आहे, म्युझिक आहे, बागेतली फुलं आणून ठेवतो, फक्त काय लिहायचं ते कळत नाही, सुचत नाही, एवढं फरक आहे. आणि तुरुंगातनं बाहेर आले टिळक, केसरी वाड्यावर म्हणजे गायकवाड वाड्यावर आले, तरी परत इंग्रज सरकारांना शंका की यात नक्की काय ते असेल. आता एकदा घेतला होता, तपासला होता, त्यात काही शंका आली नाही, आता परत तसा मागायचा. तरी मग त्यांनी मध्यस्थी कोण टाकलं? कोल्हापूरचे शाहू महाराज. म्हणजे आता तुम्ही मागा, तुम्ही राजा आहात, छत्रपती आहात, आणि टिळक तुम्हाला नाही म्हणणार. आणि एके दिवशी शाहू महाराजांची बग्गी घोडागाडी त्या गायकवाडवाडीच्या समोर येऊन थांबली. महाराज आतच बसले होते, त्यांचा सेवक आत गेला, टिळक आहे का चौकशी केली, टिळक आत होते. त्यांना कल्पना देण्यात आली शाहू महाराज आले आणि वाड्यापुढे त्यांची बग्गी थांबली, त्यांचं काहीतरी काम आहे. तर सेवक लगीन पुढार काय काम आहे? नाही म्हणाले, तुम्ही ते गीता रहस्यचा काय ग्रंथ दिलाय आणि मग शाहू महाराजांना तो वाचायचा. तेव्हा काही लोक कुजबजले, अहो कशाला देत आहे, हे इंग्रजांचे हस्तक्षेप शाहू महाराज. आणि एकदा तो जर गेला आणि परत नाही मिळाला तर एवढा मोठा परिश्रमाने तुम्ही लिहिलेला ग्रंथ परत काय होणार त्यात? टिळक म्हणाले ते छत्रपती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज आहे, आणि त्यांनी एखादा ग्रंथ मागावा की नाही म्हणावं हे मला शोभणार नाही. त्यांनी ग्रंथ दिला आणि ती बग्गी निघून गेली. काय लोक म्हणाले, अहो तो ग्रंथ गेला, सरकार बहुतेक जप्त करेल, तुम्हाला मिळणार नाही. पण टिळकांचं वाक्य असं, अरे ग्रंथ गेला तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, मी सिंहगडावर 4 महिने विश्रांतीला जाईल आणि पुन्हा ग्रंथ लिहून काढेल. तेवढा आत्मविश्वास. आपण एक निबंध लिहिला आणि आपण म्हटलं तसाच परत लिहिता, आपण म्हणतो तसा नाही परत येणार, आता वेगळंच येईल काय. मी तो ग्रंथ शब्दशः उतरून काढेल. बुद्धिमत्ता टिळकांच्या फार, त्यांचं लेखन वेगळ्या अंगाचं आहे. आणि केसरीमधले मराठामधले आग्रलेख आहेत ते स्वातंत्र्यासाठी लिहिलेले, आणि अण्णाभाऊंची लेखणी ही समाज परिवर्तनासाठीच आहे, पण ललित साहित्याच्या रूपाने त्यांनी लिहिली, म्हणजे कथा कादंबरीच्या रूपाने लिहिली. की तुलना अशासाठी करतो किंवा साम्य अशासाठी सांगतो, 1 ऑगस्ट 1920 टिळकांचं निधन झालं आणि नेमकं त्याच दिवशी त्यांचा जन्म झालेला. ठीक आहे, दोन्ही महापुरुष आहेत, आपल्या मराठी माणसंच आहेत, दोघांचं कर्तृत्व उत्तुंग आहे. फक्त ते ज्या घरामध्ये जन्मले ती पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळं दोघांच्या वाटा थोड्याशा नाही म्हटलं तरी वेगळ्या होणारच आहे. अण्णाभाऊ साठ्यांनी जी काही कथा संग्रह लिहिले
त्यातल्या काही कथा आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासाला होत्या. आणि त्यातली एक कथा जुन्या काळी 10वीच्या पुस्तकाला होती. त्याचा विषय असा आहे की एक खेडेगाव मधला भीम्या नावाचा शेतकरी कुटुंबातला मनुष्य आहे आणि त्याचं तिथं काही पोट भरत. तो मुंबईला येतो, एका कारखान्यामध्ये कामाला लागतो. त्या कथेचं नाव आहे स्मशानातील सोनं. कदाचित तुम्ही पण ऐकलं असेल कधी, अभ्यासाला होता आणि फार सुंदर कथा होती ती अण्णाभाऊ साठे, स्मशानातील सोनं. आणि मग ते भीम्या कारखान्यात काम करायचं, तो पुढं संप झाला आणि त्याचं कामच गेलं. तो बाजूच्या झोपडपट्टीत राहायचा, बायको होती, 2 मुलं होती, गावी तर काही नाहीच, म्हणून तो पोट भरायला इथं आला आणि इथं काम केला. मग ते पोरं कशी दाखवायची, त्या झोपडीचं भाडं कसं द्यायचं. मग त्याला एक युक्ती सुचते. त्या झोपडपट्टीच्या जवळ स्मशानभूमी आहे आणि त्या स्मशानभूमीत प्रेत जाळतात. खरं म्हणजे स्मशानभूमीच्या जवळ कोणी जायला नको म्हणते, इथं नको राहायला, आपल्याला त्या दिशेनेच जायचं, पण आता लगेच नको ना, सध्या लांब राहू, नंतर विचारतो. पण याच्या वाट्याला ती झोपडपट्टी आली, स्मशानभूमी जवळ आली. त्याच्या डोक्यात कल्पना आली भीम्याच्या की प्रेत जळलं, त्या प्रेताच्या तोंडामध्ये एखादा सोन्याचा मणी असं ठेवतात, पानबिन लागतं. ते प्रेत जळालं की कधी कधी प्रेत अर्धवट जळतात. मग त्याचा जबडा उघडायचा, हात घालायचा, ते काही सोन्याचा एखादा मणी मिळाला की तो घ्यायचा आणि त्याच्यावर उपजीविका भागवायची. असं त्या भीम्याने ठरवलं. बायकोला काय कल्पना दिली नाही. बायको म्हणजे काय धंदा करताय तुम्ही, कामगार होता तुम्ही, स्मशानात जायचं, मेलेलं माणूस अर्धवट जळालेलं ते जबडा उघडायचा, हात घालायचं वगैरे वगैरे, तू सांगायचं नाही. पण अंगाला सगळी लागायची. तू पाठ गुपचूप यायचा, आंघोळ वगैरे करायचं. एकदा तो असाच गेला, कारण घर चाललं पाहिजे, पोरं जगली पाहिजे, कारखाना बंद पडलाय, गावी काय आधार नाही. एक प्रेत जळालं कधी तर रात्री 11-12 वाजता पहाटे गेला आणि त्या अर्धवट जळालेलं प्रेत जरा शांत झालं होतं, आता जळत नव्हतं, आणि त्या जबड्यात हात घातला आणि त्याने ते काय पान असतं त्याच्यात सोनं मिळेल तर हात घातला. तेवढ्यात 5-6 कुत्रे आले, करत. तो घाबरला, कारण कुत्र्यांना सुद्धा माणसाचं मांस आवडतं खायला. त्या अर्धवट जळलेलं कुत्री बी त्याच्यावर तुटून पडत होती आणि भीम्याने पोटासाठी ते जबड्यामध्ये हात घालत आणि कुत्र्याला हाकलण्याच्या नादात त्या माणसाच्या जबड्यामध्ये त्याची बोट अडकली आणि पाठीमागं कुत्री त्याच्यावर हल्ला करताय आणि बोट काढावं जबड्यामध्ये अडकले. शेवटी भीम्याने जोराने हात ओढला कुत्र्यांना मारण्यासाठी, त्याची बोट त्या माणसाच्या जबड्यात तशीच अर्धवट तुटून गेली. हात रक्तबंबाळ झाला आणि तो डाव्या हाताने दगड घेऊन हाड करून कुत्र्याला हातवर लावलं, बोट त्याची गेली. असे लक्षात आलं, बापरे, माणूस हाताने काम करतो, जगण्यासाठी हात पाहिजे, आणि मग आता हातच गेले, बोटच गेला, तर जगायचं काय. तो ढसढसा रडायला लागला. पहाटे घरी आला, बायकोच्या लक्षात आले की बोट तुटली, आणि हेही लक्षात आलं की हा पहाटे रात्री कुठेतरी जातो, काहीतरी झालेलं. आणि मग ते बोट तशी अर्धवट कापड बिपड बांधलं, रक्त गळत होतं. आणि मग सकाळी 10 वाजले, तो कणत होता, अंगाला कणकणी आली होती, आणि 10 वाजता कारखान्यात एक नोटीस आली, काय की उद्यापासून आपला कारखाना सुरू होत आहे, सगळ्या कामगारांनी उद्या कामाला यावं. भीम्याच्या पोटाकडे, तुटलेल्या पोटाकडे बघून रसा रडायला लागला की आता कारखाना चालू होणार, काम चालू झालंय, पण ज्या हाताने काम करायचे बोट नाही. असा अण्णाभाऊ साठेंनी स्मशानातील सोनं नावाचा धडा म्हणजे कथाच लिहिली होती आणि 10वीच्या मराठीच्या पुस्तकात ती अभ्यासाला होतं. आणि ते वर्णन वाचताना आपल्या अंगावर शहाणे येतात. बापरे, जगण्यासाठी माणसाला केवढा संघर्ष करावा लागतो. म्हणजे आपण शेतामध्ये काम करतो, नोकरी करतो, कारखान्यात, ठीक आहे, पण स्मशानभूमीत जायचं, ते प्रेताच्या तोंडात हात घालायचा, जगण्यासाठीचा संघर्ष. दुसरी एक कथा त्यांची, ती 6वीच्या पुस्तकात होती मराठीच्या. म्हणजे पहा, जो मनुष्य 4 दिवस शाळेत गेला, ज्याला 7वी पास होता आलं, शाळेतच जाता आलं नाही, त्याचे धडे अभ्यासक्रमामध्ये लागत आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रातील मुलं शिकतायत. आहे का नाही? हा चमत्कार म्हणावा का योगायोग म्हणावा. ते धडा असा होता, माझं माहेर वाघदारा. तर एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि ती गेलेली आहे नांदायला, आणि लग्न झालेलं 10-12 दिवसांनी वडील जातात ना मुराळे म्हणून,
तिला माघारी आणायला नव्या नवरीला. कारण सुरुवातीला काही जास्त दिवस ठेवत नाही, तिला तिथं करमतही नाही करमत, माणसं कशी आहेत. पण वडील आणायला गेले 10-12 दिवसांनी आणि आपल्या त्या लेकीला घेऊन येत नाही. पण सायंकाळ झाली, दिवस मावळायला लागला आणि डोंगर दऱ्यामधनं तो रस्ता, आणि मी त्याच्या छातीत धाडधाड व्हायला लागलो वडिलांच्या. ही नवी नवरी आपण घेऊन चालवलोय माहेरी, आता धरून आलोय आणि ह्या दऱ्याफेऱ्यामध्ये एक वाटमारे होता आणि तो माणसाला अडवायचा आणि त्याच्यावर सोनं नाणं पैसा आपल्या काय असेल ते काढून घ्यायचं. आणि म्हणून ते निघाले होते वडील आणि ती मुलगी नवी नवरी. जुन्या काळी लग्न लवकर व्हायचे. तिच्या अंगावर साडी नवी, हातामध्ये हे काकणं वगैरे आणि कुंकू लावलेलं, गळ्यात दागिने, आणि वडिलांची छाती धाड धाड उडायला लागली. जर इथं जो वाटमारी भेटला आणि त्याने जर सोनं बिणं घेतलं तर केवढं आपण, आणि सोनं घेऊ द्या, पण मुलीच्या अंगाला जर स्पर्श केला, तिचं चारित्र्य जर गेलं, शिल भ्रष्ट झाली तर कसं व्हायचं. आणि म्हणून अंधार पडून आलाय, सगळ्या दऱ्या खोऱ्या, झाडं झुडपं, एखादी कोल्हे कोई ऐकू येते, आणि तू मुलीला म्हणते चल पटदिशी चल, अंधारून यायला लागले. आणि त्याच्या लक्षात आलं, एक बारीक वाटेवर एखादा मनुष्य मध्येच दिसतोय, परत अदृश्य होतोय, परत दिसतोय. त्याला वाटतं तोच या परिसरात वावरणारा तो वाटसोरी वाढल्या गोळ्यासारखा, आणि हा नक्की आला. म्हणून मग ते लपत शपथ ते झाले. पण तो आला हातामध्ये अशी फरशी कोराड, अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये फरशी कोराड वगैरे असा वारंवार उल्लेख आहे. असा काळा भोर, दाढी वाढवलेली, आगडबंब, इथं करगोडा असा बांधलेला, मनगटाला बांधलेला, मुंडासं बांधलेलं, नजर भेदक, हातात कोराड. ए कोण आहे रे? मीच आहे. कुठे चाललाय? या सांडशीला चाललोय. ही कोण आहे तुझी? माझी लेख आहे. नक्की का? होय, लगेच झाले तिचं, आता मोराळे घेऊन चालले. बार बार आम्हा हात जोडायला लागला वडील. म्हणजे हे बघ, वाटल्यास तिच्या अंगावरचं सोनं घे, माझ्याकडे आहे ते पैसे देतो, पण तिच्या अंगाला हात लावून नको. एकदा ती जर भ्रष्ट झाली तर आयुष्यात उद्ध्वस्त होईल. आणि पाया पडायला लागला. कोण? त्या मुलीचे वडील. त्या वाटसोडूच्या होवारा खाली दिशी वाजवला. तू काल सोडायला लागला. तुला काय वाटलं? ही तुझी जशी पोरगी आहे तशी माझी सुद्धा भण आहे. मी चोऱ्या माऱ्या करतो, माझ्या कुटुंबासाठी करतो, पण आबरू कधी कुणाची घेत नाही. आम्हाला बी इज्जत आहे, परत असा शब्द बोलायचा नाही. आणि जा तू, सोनं नाणं काही घेत नाही. कोण तुला अडवतोय तू बघू. म्हणजे बिनधास्तपणे जा. आणि मग काय मोठ्या काळात जातो मनुष्य. आपण वाट माऱ्या म्हणजे हाणामाऱ्या करणारा, सोनं नाणं चोरणारा, पैसे चोरणारा, त्याचं मन किती उदार आहे. स्त्रियांच्याबद्दल किती आदर आहे. रातोळा कोण हात लावणार नाही, तिथं सगळं माझंच राज्य चालतं, आमचं सुखरूप जातं. ती मुलगी सुद्धा घाबरलेली असते. पण केवढा मोठा मनुष्य, म्हणजे वरवर आपल्याला क्रूर कर्मा दिसतो, पण त्याचं अंतःकरण असं माणुसकीने भरलेलं आहे. आणि म्हणून मग ती सुखरूप गेली. पण मग परत कधी कधी आपल्या गावी जाताना किंवा सासरी जाताना, त्या रस्त्याने जाताना तिला आठवण येते त्या प्रसंगाची. आणि हा जो वागदार आहे, म्हणजे डोंगर दऱ्याची वाट, तर ती असा अभिमानाने सांगते, काय माझं माहेर सांडशीत नाही, इकडे पारगावला नाही, माझं माहेर वागदाऱ्यात, असं ती म्हणते. अशा अण्णाभाऊ साठेंनी कथा लिहिली. म्हणजे केवढा मोठा विचार मांडतात ते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ती कल्याणची सुभेदाराची सून भ्रष्ट केली नाही, सन्मानाने साडी चोळी देऊन तिला पाठवली. अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये ती मूल्य आहे. कळलं? जीवन मूल्य आहे, समाज परिवर्तनाचं आहे, माणसं घडवणारं जीवन मूल्य आहे. म्हणजे जो मनुष्य शाळेत गेले नाही त्याला शिक्षणाचं किती महत्व आहे. माणूस धर्म म्हणजे काय ते त्यांना माहिती आहे, आणि तो त्यांच्या साहित्यात मांडलाय त्यांनी. आता एकच मुद्दा सांगतो. त्यांची मी मास्तर नावाची कादंबरी वाचली. मास्तर, कारण मी मास्तर होतो ना, आता रिटायर झालो. तर म्हणजे काय लिहिलंय मास्तरमध्ये, तर जुन्या काळी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ती घटना आहे. जुन्या काळी मास्तर लोक शाळेमध्ये शिकवायचे, पण वेळ तेव्हा आजोबाच्या खेडेगावामध्ये जायचे आणि स्वातंत्र्याची महती सांगायची. कुणी गाणी म्हणून दाखवायचं, कुणी पोवाडा म्हणायचं, कुणी पोरांना गांधीजींचं काय काम चाललंय, सावरकरांचं काय काम चाललंय, स्वातंत्र्याचं आंदोलन म्हणजे काय, हे भाषण द्यायची. ही मास्तर लोक करायची. मग अशी जे खेडेगावामध्ये मास्तरीचं हे काम चाललंय.
आणि मग सगळ्या गावात आजूबाजून त्यांना बोलवले, मास्तर आमच्या शाळेवर या, आमच्या गावात या, तुम्ही भाषण द्या, तुमचं भाषण चांगलं असतं. मग मास्तर जायचे आणि त्यांची बायको वैतागली, काय हा बाबा दिवसभर शाळेत काम करतो, सकाळ संध्याकाळ आजूबाजूच्या गावात येतो, त्याचं संसारावर लक्ष नाही, बायकोला लक्ष नाही, घरात काय तेल मीठ आहे का ते बघत नाही, काय पैसे देतो जात नाही. त्यामुळे ती वैतागली आणि मग पुढं ती बायको घरात राहून राहून वैतागली आणि ती पुढं तिथून निधन झालं. मास्तर एकाकी पडली, मुलबाळ काय झालंच नाही, बायको वारली, पण त्यांचं व्रत चालू, आजूबाजूच्या खेड्यात जायचं, स्वातंत्र्याबद्दल माहिती सांगायची, जागृती करायची. मग गावाचे काही लोक म्हणाले, मास्तर आता दुसरं लग्न करा, तुम्ही चांगलं काम करताय, पण पोटा पाण्याला काहीतरी अन्न पाणी पाहिजे तुम्हाला वेळेच्या वेळी. मास्तर म्हणजे नको, आता स्वातंत्र्याचंच काम करू, देशाचंच काम करू. पण लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी केले, तुकडा पाण्यासाठी बायको केली. पण ह्यांचं सारखं हे चालू, आंदोलनं करायची, भाषणं द्यायची, त्यांना पकडलं आणि तुरुंगात टाकलं. तर ती दुसरी बायको म्हणाली, या बाबाचं तेच चालू आहे, पहिली सुद्धा धरून धरून गेली, माझ्या वाट्याला तेच. आणि ती श्रीमंत घरची होती, ती मधून अजून तुरुंगात जायची, नवऱ्याला भेटायची. अहो कधी हो तुमची सुटका व्हायची, केव्हा स्वातंत्र्य मिळायचं, काय माझं आयुष्य, पहिलेचं बी वाटोळं झालं, माझंही तुम्ही वाटोळं, ती रडायची. अगं थांब ग, बघता बघता आता स्वातंत्र्य मिळेल, तू पेपरला बातम्या वाचत नाही का, कळलं का, आता लवकर स्वातंत्र्य मिळेल, इंग्रज तिथून निघून जातील, आपला देश, आपलं स्वातंत्र्य असं बहार येईल. मग तिने विश्वास ठेवला. 4-2 महिने गेले की बरं वाटायचं, होईल आज होईल. असं वर्ष 2 वर्ष गेलं, स्वातंत्र्य काय मिळेल ना. एकदा तिचा भाऊ आणि वडील आले, म्हणजे कुठे या लफंग्याच्या नादी लागतील, कळलं का, हा बसलाय तुरुंगात जाऊन, तू त्याची वाट बघत बसली इथून, एवढी आपली श्रीमंती, एवढं वैभव, कुठे त्याच्या नादी लागतील, ते सोडून निघत आणि चल आपली माहेर. की अवघड नको नको म्हणतील, पण वडील आणि आई सांगतात, भाऊ सांगतात चल, आणि ती शेवटी घराला कुलूप लावते, 4 लोकांना सांगते की बाबा मी जाते निघून, याचा काय भरवसा नाही, स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगता येत नाही, हा सुटून कधी येते सांगता येत नाही, आमचा संसार होईल का नाही ते सांगता येत नाही, पोरबाळ होईल का नाही. माझे वडील मला घेऊन गेले ती गेली. बघता बघता 4-6 महिने गेले आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. जे पारतंत्र्य लोक होते त्यांची सुटका झाली आणि गावागावामध्ये त्यांचे सत्कार व्हायला लागले, जंगी सत्कार. आणि मग सत्कार म्हणजे काय, बैलगाडी असायची, बैलगाडीवरती अशी फळी आडवी मांडायची, पुढे ढोल लेझिम, आणि त्या फळीवर गावचा एखादा पुढारी, कळलं का, 1-2 पुढारीमध्ये हे स्वातंत्र्य सैनिक, आणि ती ढोल लेझिम सगळ्या गावात मिरवणूक, गुलाल गुलाल उधळायचे, आज या गावात सत्कार, उद्या त्या गावात सत्कार. एके दिवशी ही जी दुसरी बायको होती, तिच्या गावात नुसती मिरवणूक निघाली सत्काराची. आता तिचे वडील श्रीमंत, उंच अशी माडी हवेली, ती गॅलरीमध्ये उभी होती, आणि जुन्या काळी अशा लाईटी नव्हत्या, त्या गॅस बत्त्या होत्या, त्या गॅस बत्त्याच्या प्रकाशामध्ये ती मिरवणूक निघाली, जय जयकाराच्या घोषणा, गुलाल उधळतायत, आणि मास्तर फेटाफेटा बांधून मध्ये, केवढा मान केवढा सन्मान, जय जयकाराच्या घोषणा, आणि ती गॅलरीमध्ये उभी, आणि ती मिरवणूक तिथून निघाली तर मास्तरांचं लक्ष गेलं, आणि त्यांना सासरवाडी माहिती आहे ना, आणि तिचं पण लक्ष गेलं, आणि तिच्या मनात विचार आला, अरे अरे अरे, थोडे थांबले असतो तर आज माझी जागा त्यांच्या शेजारी डाव्या बाजूला असते, पण मी काही गेली, कळलं का. आणि मिरवणूक वाजत वाजत तशी पुढे गेली, आणि तिच्या डोळ्यामध्ये आसू ओघळतात, आणि ती गर्दन वळून हात मारेची घरामध्ये निघून गेली. अशी मास्तर नावाची त्यांची काढून, म्हणजे उगाच आपलं काहीतरी थिल्लर प्रेम, कळलं का, काल्पनिक काहीतरी असं अण्णाभाऊंनी लिहिलं नाही. वास्तववादी या मातीशी नातं सांगणारं, त्या समाजाची नातं सांगणारं, समाजाच्या प्रश्नांना भिडणारं असं त्यांचं लेखन आहे. त्यांची कुठलीही कादंबरी वाचा, कथा वाचा, फार सुंदर, फार सुंदर. अगदी रत्ना कादंबरी घेतली, अहो सूर्य उगवतो आपण नेहमीच पाहतो, पण काय त्याचं वर्णन करावं. सकाळची वेळ होती, मंद वारा सुटला होता, पूर्वेकडून सूर्य उगून वर आला होता, पूर्व दिशा लाल झाली होती, पाखराने भरायला घेतल्या होत्या, झाडांची पानं हलत होती, आणि रत्ना कऱ्यानं घेऊन पाण्याला निघाली होती. तिने एक खंडा काठेवर आणि दोईवर घेतला होता, आणि लचकत उरडत ती नदीवर गेली, खंडे घातले, पाण्याने भरले, ते कापोलीला, ते डोक्यावर, आणि ती गावाकडे निघाली. तिच्या शरीरामध्ये जवानी थैमान घालत होती, आणि पायाखाली खडा करकरत होता. मी तो वाचलो आहे म्हणजे वेगळंच वर्णन आहे.
जवानी तिच्या देहामध्ये थैमान घालत होती आणि पायाखाली खडा करत होती. म्हणजे किती जवान होती, किती वाळून खडे करत आहे. म्हणजे वेगळंच वर्णन. म्हणजे तुमच्या मतासाठी कुठलेही औपचारिक शिक्षण न घेतलेला, फक्त बाराखडी शिकलेला, परिस्थितीच्या वेड्याखाली चेकून निघालेला, पण तरी सुद्धा त्यांनी अनेक आंदोलनामध्ये भाग घेतला. म्हणजे आपलं हे मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, त्याही आंदोलनात त्यांनी भाग घेतला. गोव्याचं जे आंदोलन आहे, गोवा मुक्तीचं आंदोलन, त्यासाठी त्यांनी भाग घेतला. एवढंच काय, मुंबई महाराष्ट्राला मिळाली, मराठी मुलूक स्वतंत्र झाला. पूर्वी मुंबई प्रांत म्हणायचे, आता त्याला महाराष्ट्र नाव मिळालं. पण आपल्याला काही भाग परराज्यामध्ये जोडला गेला, म्हणजे बेळगाव, निपाणी वगैरे. त्याचं शल्य त्यांच्या मनामध्ये होत आणि म्हणून मग त्यांनी गीत वगैरे रचली आणि म्हणून दाखवायची. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. हे राजा हे राज असू दे. मग याच्यात दोन लोकांनी दोन असा अर्थ सांगितलाय की त्यांचा काही संसार यशस्वी झाला नाही, की बायकोची गावाकडे राहिली तशीच गेली आणि मुंबईला येऊन राहिली. पण त्या पत्नीच्या विरहाबद्दल ते लिहिलंय असं काही लोकांचं म्हणणं. काहींचं म्हणणं मुंबई मिळाली, बाकीचा मराठी मूळ एकत्र आला, पण काही काही भाग बेळगाव सारख्या निपाणी सारख्या दूर राहिला. ही व्यथा त्यांनी या गाण्यामध्ये मांडली. तर म्हणजे अण्णाभाऊ त्याचं उत्तर देऊ शकतील. कुठं फक्त आपण गाणं गुणगुणत राहायचं. आपणही अण्णाभाऊ साठवत जायचे अजूनही वाचा. ते वाचनीय आहे, प्रेरणादायी आहे. आणि आपण एवढे शिकलो ग्रॅज्युएट, तर त्यांच्या लेखणीचा काहीतरी वाचा आपण घेऊन आपणही लेखणी जर हातात घेतली, तर अण्णाभाऊच्या बद्दल जे व्याख्यान दिलं तर ते सफल होईल असं मला वाटतं. आणि गरुडाचं गरुड पुराण फार दीर्घ दाखवता पावसाळ्याच्या दिवसामध्ये आटोपत गेलो. तुम्ही तुमच्या घरी जाऊन चहापान करा आणि आम्ही आमच्या सांगलीला जाऊ. मी इथं थांबतो. जय हिंद, जय भारत, जय जगत. धन्यवाद.